हैदराबादमध्ये एका फर्निचर दुकानाच्या तळघराने हं. 5 जणांची कबर घेतली हो आणि त्यात 2 लहान मुलांचा समावेश आहे. हो ही घटना अत्यंत भीषण आहे. म्हणजे शनिवार 24 जानेवारी हैदराबादचा नामपल्ली स्टेशन रोड तिथे एका 5 मजली इमारतीच्या तळघरातून ही आग सुरू झाली. अच्छा. आणि हे तळघर म्हणजे फर्निचर आणि रासायनिक पदार्थांनी पूर्णपणे खचाखच भरलेलं होतं. अरे देवा. त्यामुळे आग लागताच काही क्षणात सगळीकडे तो विषारी धूर पसरला. आणि मग आत अडकलेल्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. अगदी. आणि या आगीत जे 5 जीव गेले हं, त्यांची कहाणी तर मन सुन्न करणारी आहे. बरोबर. तिथे वॉचमन म्हणून काम करणाऱ्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. हो. त्यांची 2 लहान मुलं, हं, एक 11 वर्षांचा आणि एक फक्त 7 वर्षांचा, हं, या आगीत गेली. हं. त्यांच्यासोबत एक 55 वर्षीय महिला आणि आणि ह्या मुलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 2 तरुण कामगारांचाही मृत्यू झाला. हेच तर या घटनेचं सर्वात दुःखद वास्तव आहे. हो. ज्या 2 कामगारांनी मुलांना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, त्यांनाही आपला जीव गमवावा लागला. बचाव कार्य तब्बल 21 तास चाललं. 21 तास? पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हो, खूप उशीर झाला होता. पण मला एक सांगा, तळघरात वागलेली आग इतकी जीवघेणी कशी ठरली? फक्त फर्निचरमुळे इतका धोका निर्माण झाला की आणखी काही कारणं होती? नाही, इथेच या प्रकरणाचं गांभीर्य समोर येतं. म्हणजे? तिथे फक्त फर्निचर नव्हतं, तर फर्निचर पॉलिशसाठी लागणारे थिनर आणि सॉल्व्हेंटसारखे अत्यंत ज्वालाग्राही रासायनिक पदार्थ. अच्छा. अशा पदार्थांसाठी एक स्वतंत्र आणि हवेशीर जागेची गरज असते की नाही? हो, बरोबर. तळघर जिथे हवा खेळती नसते आणि बाहेर पडायला एकच छोटा मार्ग असतो, ते अशा वस्तूंसाठी मृत्यूचा सापळाच ठरतो. म्हणजे हे सरळ सरळ नियमांचं उल्लंघन होतं. मग याकडे कुणाचं लक्ष गेलं नाही का? प्रशासनाला याची कल्पना नव्हती? धक्कादायक बाब ही आहे की त्या दुकानाकडे आग विझवण्यासाठी आवश्यक असलेला साधा परवानाही नव्हता. काय सांगताय? हो, या